तसंच जोरे सरांच्या सुविद्य सौभाग्यवती मंचासमोर आसीन असलेले जोरे साहेबांचे सर्व स्नेहीजन, आमचेही स्नेही, तसेच सर्व शासकीय अधिकारी वर्ग, जोरे साहेबांचे कुटुंबीय आणि सर्व बंधू भगिनी, त्यासोबतच मंचावर आज ज्यांच्या शुभेच्छा समारंभासाठी आपण एकत्रित झालो आहोत असे आजचे उत्सव मूर्ती, ज्येष्ठ बंधू म्हटलं माझं तर काही वावगं होणार नाही असं वाटतं की ज्यांचं मार्गदर्शन नेहमी फोनवर किंवा प्रत्यक्ष लाभत असतं असे बंधुतुल्य श्रीमान राजेंद्रजी जोरे साहेब, सर्वांना माझा असं स्नेह नमस्कार. खरं तर नुकतीच मी ट्रिप वरून आले एक अर्धा तास अगोदरच, आणि कार्यक्रम मात्र आजचा चुकवणं शक्यच नव्हतं आणि म्हणून तात्काळ लगेच आवरून मी इथे हजर झाले. खरं तर आयोजनात नियोजनात काही माझं नावही दिलेलं नव्हतं, त्यामुळे आयोजकांची नियोजकांची मी सर्वप्रथम माफी मागते आणि माझं 2-3 मिनिटांचंच मनोगत मी करणार आहे. त्यासाठी त्यांनी परवानगी दिली, त्यासाठी धन्यवाद देते. खरं तर जोरे साहेबांची ओळख माझी पहिल्यांदा केव्हा झाली, आम्ही एका फंक्शन मध्ये गेलो होतो आणि आमचे शेजारी भास्कर लाखे हे अचानकच सिरियस झाले. मग माझ्या मिस्टरांनी जोरे साहेबांना सांगितलं तर जोरे साहेब तात्काळ पुढच्या 5 मिनिटांमध्ये शिवकमलच्या ICU मध्ये दाखल झाले. म्हणजे आम्ही त्यांचे स्नेही, आमचे शेजारी त्यांच्या मदतीसाठी तात्काळ तिथे हजर झाले आणि मग थोड्या वेळाने फंक्शन संपल्यानंतर आम्ही जेव्हा आलो 10-15 मिनिटांनी तेव्हा जोरे साहेबांची ओळख झाली. साहेबांचा स्वभाव तर मी सांगणं म्हणजे सगळ्यांना सांगणं अतिशय मनमिळावू आहे. त्यामुळे नवीन आलेले असूनही या बीडच्या मातीमध्ये आणि विशेष म्हणजे बीडच्या संगीत विश्वामध्ये लगेचच मिसळून गेले. अध्यात्माची आवड आत्ताच खूप जणांनी सांगितलेलं आहे, संचालन करणाऱ्यांनी पण सांगितलंय, आणि त्यामुळे जो लोळगे अण्णांचा समूह आहे किंवा वाघमारे सर त्याच्यामध्ये आहेत, त्यांच्यामध्ये ते लगेचच मिसळून गेले. वाघमारे सर तर मला खूपदा म्हणायचे की नितीन रावांनी आम्हाला एक खूप सच्चा मित्र शोधून दिलेला आहे. जेव्हा जेव्हा भेट होते तेव्हा ते मला म्हणतात की जोरे सरांचा लाभ आम्हाला नितीन रावांच्या ओळखीमुळे झाला. असा एक मनमिळावू सच्चा माणूस म्हणजे जोरे साहेब आहेत. आवाज तर खूप सुंदर आहे, मला त्यांचा आवाज खूप आवडतो. अभंगाची विशेष आवड आणि खूप मन लावून जीव ओतून अभंगाचं सादरीकरण जोरे महाराज करत असतात. आता मध्यंतरी आमचे एक स्नेही आहेत पारगावकर, त्यांच्याकडे भजनाचा कार्यक्रम होता, तेव्हा मी तिथे होते. तर एका श्रोत्याने त्यांना कमेंट सुद्धा दिली होती की तुमचा आवाज अगदी भीमसेन जोशींचा अभंग ऐकल्याचा फील आम्हाला येतो. इतका छान अभंग तिथे सादर केला होता. गप्पिष्ट आहेत खूप आणि माझाही स्वभाव खूप गप्पिष्ट आहे, त्यामुळे महाराजांशी गप्पा नेहमी रंगत असतात. कधी घरगुती असतात, कुठल्याही गप्पा असतात. कामाच्या बाबतीत कधी असं म्हणत नाही की मी असा ऑफिसर आहे, कामं कसे करू. कधी कधी पुण्याला आमचं काही सामान वगैरे द्यायचं असेल मुलीकडे तर अगदी सहजपणे सहकार्य जोरे महाराजांचं लाभत असतं. गची बाधा अजिबात नाही, अत्यंत साधा असा ॲटिट्यूड त्यांचा आहे. यानंतर मी एक फक्त शुभेच्छामय गीत 1 मिनिटाचं एक कडवं आणि त्यानंतर एक छोटीशी 1 मिनिटाची कविता सादर करते आणि मग थांबते, चालेल ना? जलते जीवन के प्रकाश में अपना जीवन तिमिर हटाए, जलते जीवन के प्रकाश में अपना जीवन तिमिर हटाए, जगे जगाए मातृभूमि को, पुण्य भूमि को जन्म
तन में शक्ति हृदय में बल हो, प्रभु वह ज्योति पुनः प्रगटाए। जलते जीवन के प्रकाश में अपना जीवन तिमिर हटाए, अपना जीवन तिमिर हटाए। खरं तर मी काही गायिका नाही आहे, पण जोरे महाराजांना संगीताची आवड म्हणून खास हे कडवं गायलं. एक कविता सादर करते शुभेच्छा समारंभाच्या निमित्ताने आणि मग मी आपली रजा घेते. सेवानिवृत्ती छे छे हीच रक्षणभर विश्रांती, मनासारखे जगणे आता आनंदाची अनुभूती. जीवनातला वसंत हा अनुभवांचा प्राजक्त सडा, सवे घेऊनी प्रियजनांना आठवणींचा भराघडा. 10 वाजले उशीर झाला जेवण हुकणार, 10 वाजले उशीर झाला जेवण हुकणार. या साऱ्यांना बगल देऊनी रम्य विश्व खुलणार. या वाटेवर साथ म्हणून शब्दरूपी या भावना, आनंद आरोग्य आयुष्य अक्षय मिळो, हीच मनापासून शुभकामना, मनापासून शुभकामना. एक शेर सादर करते आणि मग मी थांबते. जोडे महाराजांसाठी खास. भीगे मौसम की खुशबू हवाओं में हो, भीगे मौसम की खुशबू हवाओं में हो, आपका एहसास इन फिजाओं में हो. सदा रहे आपके जीवन में मुस्कुराहट, सदा रहे आपके जीवन में मुस्कुराहट. इतना असर जोरे महाराज हम सबकी दुआओं में हो, हम सबकी दुआओं में हो. या तुमच्या शासकीय कार्यसेवेचा हा पूर्ण विराम आहे, परंतु आयुष्यातला हा फक्त एक स्वल्प विराम आहे. ही आयुष्याची एक नवीन आवृत्ती आपण सुरू करत आहात. त्यासाठी अखंड आनंद परमेश्वर आपणास प्रदान करो. अक्षय आनंदी शुभक्षणांनी तुमच्या आयुष्याचा अल्बम रंगीत होऊन जाओ. राष्ट्रचेतना निर्माण करण्यासाठी राष्ट्रसेवेसाठी परमेश्वर आपणास भरपूर निरोगी आयुष्य प्रदान करो, ही पांडुरंग चरणी प्रार्थना करते आणि आपली रजा घेते. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथील सन्माननीय लेखाधिकारी संजय कुलकर्णी सर आपल्या सर्वांशी संवाद साधतील.